आपण मोक्ष ही संकल्पना बघतो आहोत. नास्तिक दर्शनांमधले मोक्ष कोण सांगेल? आपण एक क्विक रिव्हिजन थोडक्यात, फक्त एक वाक्यात, दोन वाक्यात आणि पुढे जायचंय. 5 मिनिटात रिव्हिजन करायची पटकन, म्हणजे विसरलो नाहीयेत ना. चार्वाक काय सांगाल? चार्वाकांची मोक्षाची संकल्पना काय आहे? शरीराचा नाश नाश बरोबर. आणि चार्वाक नंतर बौद्ध धर्माचं काय सांगाल? बौद्ध धर्मामध्ये दुःखा काय सांगितलं? दुःखाचा नाश. नाश. दुःखाचा नाश. मग त्याच्यासाठी त्यांनी मार्ग काय सांगितले? आर्य सत्य सांगितलेले आहेत आणि अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग मध्ये काय सांगितलेलं आहे? सम्यक दृष्टी, सम्यक हम्म ज्ञान, हम्म सम्यक संकल्प, संकल्प, सम्यक वाक, सम्यक कर्म, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. बरोबर. आजीव म्हणजे काय? आजीव म्हणजे धर्मार्जनाची साधने. बरोबर. आणि व्यायाम म्हणजे व्यायाम म्हणजे प्रयत्न, म्हणजे ते योग्य कर्म, योग्य काम. हा, प्रयत्न. तुम्ही जे काही करणार आहात तर त्याच्यामध्ये योग्य प्रयत्न तुम्ही करायचे, त्याला त्यांनी म्हटलेले. ओके. त्याच्यानंतर अजून एक संकल्पना त्यांनी सांगितलेली दुःख समुदाय मध्ये. त्याला काय म्हटलंय त्यांनी? दुःखाचं मूळ कारण काय आहे? अविद्या. 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 अविद्या म्हणजे अविद्येतून काय काय उत्पन्न होतं आणि त्याला काय म्हटलेलं त्यांनी? दुःखाची निर्मिती कशी होते सांगितले त्यांनी. त्याची कारणं सांगितले, दुःख का निर्माण होतं ते. 4 आर्य सत्य मला सांगा बरं. 4 आर्य सत्य कोणती आहेत? दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधनाचा मार्ग. हा, बर. दुःखाच्या कारणला त्यांनी काय म्हटलेलं आहे? दुःख समुदाय. दुःख समुदाय. हम्म आणि दुःखाच्या निरोधाचा मार्ग त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? अष्टांग मार्ग. नाही, दुःख गामिनी प्रतिपद, म्हणजे ती त्याच्यातली जी संकल्पना आहे तिचं नाव आहे. दुःख निरोध मार्ग आपण ज्याला म्हणतो ना, तर दुःख गामिनी प्रतिपद म्हणजे दुःख निघून जाण्याचा मार्ग. आणि मग त्याच्या अंडर त्यांनी अष्टांग मार्ग सांगितले. बरोबर. मग आता दुःख समुदायाच्या मध्ये म्हणजे दुःख कारण, त्याच्यामध्ये त्यांनी दुःखाची किती कारण सांगितलेली आहेत? ती मालिका 12. सांगितली आहेत, 12. बरोबर. त्याला काय म्हटलेलं त्यांनी? प्रति द्वादश नाही, 12 कारण त्यांनी द्वादश निदान म्हटलेलं. द्वादश निदान. हा, आणि त्याच्यामध्ये जी 12 कारणं आहेत, तर पहिल्या कारणातून दुसरं कारण उत्पन्न होत असतं. बरोबर. मग त्यांना जोडणारा जो दुवा आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? आता कोणी म्हटलं तेव्हा तो शब्द, प्रतित्य समुत्पादन. हा, बरोबर. आणि मग त्यांनी 12 कारणं दिलीत. अविद्या, त्याच्यानंतर पूर्वजन्मातून कर्मापासून उत्पन्न झालेले संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती, जरामरण. बरोबर. म्हणजे ही बौद्ध धर्माची निर्वाण संकल्पना त्याच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये निर्वाण हा शब्द त्यांनी वापरलेला आहे मोक्षासाठी. बरोबर. आणि त्यांनी मोक्ष कसा असतो तो बुद्धांनी सांगितला होता का? मोक्ष कसा असतो? नाही, नाही सांगितलं. ते त्यांनी काय सांगितलं मोक्षाबद्दल? शरीराचा नाश म्हणजे मोक्ष. दुःखाचा नाश म्हणजे मोक्ष. नाही, निर्वाण स्थितीमध्ये काय असतं, म्हणजे निर्वाणाबद्दल विचारलं त्यावेळेला गौतम बुद्ध काहीच बोलले नाहीत, हे लक्षात ठेवा. अवर्णनीय आहे. निर्वाणाविषयी त्यांना विचारलं गेलं तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. त्याच्याबद्दलचे 3 मी तुम्हाला सांगितले होते की म्हणजे वेगवेगळ्या निर्वाणाविषयी त्यांच्या नंतर त्यांचे अनुयायी होते, त्यांनी 3 वेगवेगळी मतं सांगितली.
तर एक त्यांनी पहिलं दिव्याच्या वातीचं विझणं म्हणजे निर्वाण, तशा प्रकारे की चित्ताची तशी शांतता होते म्हणून चित्त स्थिर होतं. दिव्याची ज्योत विझल्यानंतर जी स्थिरता येते, किंवा असं वेगवेगळ्या प्रकारे निब्बानम परमम सुखम वगैरे असं म्हटलेलं आहे. आणि एकाने काय म्हटलं की जर एक निर्वाणानंतर जर आत्माच म्हणजे अस्तित्वच नष्ट होतं, तर मग कशी काय ही स्थिती होते? कारण का गौतम बुद्ध निर्वाणानंतर सुद्धा जिवंत राहिले, बरोबर आहे की नाही? त्यांना 35व्या वर्षी निर्वाण स्थिती प्राप्त झाली, पण त्याच्यानंतर ते अजून 45 वर्ष जगले. मग ही स्थिती कशी काय म्हणता येईल? हं. आणि नंतर मग त्यांनी जे तिसरं एक मत होतं की ते गप्प राहिले, म्हणजे मौन राहिले, तर त्याचा म्हणजे अर्थ त्यांनी घेतला की ती स्थिती आहे ती अनिर्वचनीय, अवर्णनीय आहे. की त्याच्यासाठी त्यांनी अंध व्यक्तीला जसं म्हणजे की रंग कसा आहे विचारलं, तर ती सांगू शकेल का? नाही सांगू शकणार. तर तसं सामान्य जनांना निर्वाण स्थिती सांगून काही त्यांना स्पष्ट करून सांगणं कळणार नाहीये. पण ऍक्च्युली हे असं म्हणणं सुद्धा आपण हे शब्दातच मांडतोय, त्यामुळे खरं विचार केला तर अनिर्वचनीय आणि त्याला काही अर्थच राहत नाही, कारण आपण हे सुद्धा शब्दातच सांगतोय. मग जैन दर्शनाप्रमाणे मोक्षाची संकल्पना काय आहे? आठवतंय का? थोडं थोडं लिहून घेतलंय मी. तुम्हाला उद्या 100% पाठवून देते नोट्स. उद्याच्या लेक्चरच्या आधी तुम्हाला मिळालेले असतील या तिन्ही दर्शनांच्या. सांगा काय म्हटलेलं आहे मोक्षामध्ये जैनांमध्ये? मॅडम, कर्माचा समूळ नाश झाला किंवा नाश झाला तरी नवीन कर्माचं परत हे थांबवायचं, कर्म न होऊ देणे, ही त्यांची अवस्था असते जी जीवाची, तिला मोक्ष म्हणतात जैन मध्ये. त्यांनी कर्म म्हटलंय का त्याला? नाही. त्याला विशिष्ट शब्द उच्चारलाय त्यांनी. तो काय आहे सर, बरं? पुद्गल. 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 पुद्गल, कर्म पुद्गल म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे त्यांनी मग त्याच्यासाठी म्हणजे काय की बंधन जे आहे तर त्या बंधनातून, ते जन्म मृत्यूच्या बंधनातूनच त्याला नष्ट व्हायचं आहे. त्याच्यासाठी त्यांनी जी तुम्ही आता जे सांगितलं त्याला त्यांनी 2 शब्द वापरलेत. एक म्हणजे संवर आणि दुसरं म्हणजे निर्जरा. निर्जरा. हा, निर्जरा म्हणजे ती जी क्रिया आहे तर त्याला त्यांनी संवर आणि निर्जरा म्हटलंय. तर संवर म्हणजे काय की ते पुद्गल कण तुमच्याकडे येतात आहेत त्या कर्माचे, तर त्यांना आधी तुम्ही थांबवा, स्टॉप. संवर फॉर स्टॉप. आणि एस एस लक्षात ठेवा, की मग कशाला काय म्हणतात ते तुमच्या लक्षात राहील. आणि निर्जरा म्हणजे तुमच्यामध्ये ऑलरेडी जे काही आहेत कर्म पुद्गल, तर त्यांचा तुम्ही नाश करायचा आहे, आणि मग त्याला त्यांनी निर्जरा म्हटलंय. आणि तो कशामुळे होऊ शकतो? काय करायचं त्याच्यासाठी? काय करायचं त्याच्यासाठी एक सांगितलं होतं. जैन लोकांमध्ये काय करतात, जैन साधू कसे असतात? त्यांच्या डोक्यावर केस असतात का? एक पांढरं हे घेतलेलं असतं त्यांचं, आणि म्हणजे जे डोकं झाकलेलं असतं, त्यांचे केस नसतात, तर ते केस उपटून काढणं म्हणजे हे त्यांनी त्याच्यात तप, म्हणजे अशा प्रकारची काही क्रिया त्यांनी सांगितल्या. तर ते तपानी आपण ते निर्जरा स्थितीत, म्हणजे आपली जी आहेत संस्कार, ते कर्मपुद्गल ते निघून जातात. आता सेम योग दर्शनामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही ध्यान करा, की ध्यानाने तुमचे जे कर्म संस्कार आहेत तर ते पण नष्ट होतात, ते ध्यानाने नष्ट होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. PYS मध्ये तुम्ही अभ्यास कराल तर. आता इथे त्यांनी काय सांगितलंय की तपामुळे तुमचे ते नष्ट होतात. आता बंधनं त्यांनी सांगितलेले आहे. ती बंधनं किती प्रकारची असतात? 2 प्रकारची, कोणती? भावबंधन आणि द्रव्यबंधन. करेक्ट. आता भावबंधन मध्ये काय येतं, म्हणजे का भावबंधन मध्ये काय येणार आहे? म्हणजे कर्म. अविरहित, कषाय, हम्म. दुर्गुणा भावामुळे त्यामुळे आत्मा द्रव्यबंधनात अडकतो. त्या 4 गोष्टी आहेत. मिथ्या दर्शन, पहिलं म्हणजे मिथ्या दर्शन, दुसरं म्हणजे अविरती, तिसरं म्हणजे प्रमाद, आणि चौथं म्हणजे कषाय. 4 आहेत. 4 दुर्गुणांनी तो प्रभावित होतो आणि द्रव्य बंधनात अडकतो. मग आता द्रव्य बंधनानंतर भावबंधन, मग त्याच्यानंतर द्रव्य बंधन म्हणजे काय? कुठली स्थिती की पुद्गल कल ज्याच्यामध्ये करेक्ट, आत्म्यामध्ये बरोबर, पुद्गल कण आत्म्यांमध्ये प्रवेश करतो. प्रवेश करतात. आणि मोक्ष तुम्हाला
मिथ्या दर्शन आणि म्हणजे सॉरी संवर आणि निर्जरा याच्यामुळे तुम्हाला ही दोन मोक्ष प्राप्तीची कारण आहेत की या दोन क्रिया तुम्ही झाल्या व्यवस्थित तर तुम्हाला Complete हा प्राप्ती होते. बरोबर बरोबर. म्हणजे आता हे तुम्हाला कळलेलं आहे आणि मग नंतर तो आत्मा आहे तो कुठे लोकाकाशामध्ये जातो वगैरे ते वर्णन मी तुम्हाला सांगितलेलं होतं. हं? आता मोक्ष प्राप्तीचे उपाय काय सांगितलेत त्यांनी? मोक्ष प्राप्तीचे सम्यक दर्शन, हम्म सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? या किती गोष्टी आहेत? किती गोष्टी आहेत या? 3 आहेत. रत्नत्रय, त्रिरत्न. त्याला म्हणतात त्रिरत्न. त्रिरत्न. हं? 3 नास्तिक दर्शन आहेत, ही 3 रत्न आहेत. लक्षात ठेवा, 3 आकडा आहे, त्याला त्रिरत्न असं म्हटलं जातं. मग सम्यक दर्शन मध्ये काय येतं? ज्ञान, चरित्र आणि मोक्ष प्राप्ती. 7 तत्वांवरती त्यांच्या श्रद्धा. त्यांनी जी 7 तत्व सांगितलेली आहेत ना जीव, जीव अजीव मॅडम, जीव हा अजीव, ती जी आस्त्रव. ही सगळी जी 7 तत्व आहेत त्यांची जीव अजीव वगैरे सगळी 7 निर्जरा इथपर्यंत जी 7 तत्व आहेत त्याच्यावरती तुम्ही तुमचा विश्वास पाहिजे. आणि म्हणजे त्याला त्यांनी सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरोधातली जी तत्व म्हणजे विरोधामध्ये जर कोणी काय बोललं किंवा काय त्याचं मत प्रदर्शन केलं तर तुम्ही ते ऐकायचं नाहीये. जे गुरु सांगतात त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. तर ते त्यांनी सम्यक दर्शन आहे म्हणजे त्याच्या अपोजिट कोणी बोललं तर तुम्ही त्याच्यावर लक्ष नाही द्यायचंय थोडक्यात. आता सम्यक ज्ञान मध्ये काय येतं? तर ज्ञान शब्द आहे. मग त्याच्यामध्ये काय येणार? ही वर जी 7 तत्व सांगितली आहे ना त्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुमची काही शंका तुमच्या मनामध्ये नको. अशा प्रकारे आता ते मती, श्रुती, अवधी, मनपर्याय आणि केवल हे आहे. मती म्हणजे इंद्रियजन्य ज्ञान, श्रुत म्हणजे शास्त्रांचं ज्ञान, अवधी म्हणजे दृढ किंवा निश्चित ज्ञान आणि मनपर्याय म्हणजे असाधारण ज्ञान आणि केवल म्हणजे शुद्ध ज्ञान. सम्यक चारित्र्यामध्ये काय येणार? चांगलं अहिंसा, वर्तन, अहिंसा. चांगलं वर्तन. मग त्याच्यामध्ये त्यांनी 5 सांगितलेले आहेत. 5 गोष्टी सांगितल्या आहेत. त्या कोणत्या? अहिंसा, अहिंसा, अस्ते, वृक्ष- परिग्रह. आणि सत्याला त्यांनी काय शब्द वेगळा म्हणलेला आहे? म्हणजे प्रिय विरक्ती. भाषण. सुनृत. सत्याला तिथे वेगळा म्हणजे अहिंसा सत्य असते म्हणतो ना आपण, तर सत्य शब्द नाहीये तिथे, सुनृत हा शब्द आहे. आणि हे जर तुम्ही केलं तर ते म्हणजे कर्मबंधनाकडे घेऊन जाणाऱ्या सगळ्या क्रियांचा नाश होतो. म्हणजे तुमचं सम्यक चारित्र्य असेल तर कर्मबंधनामध्ये थोडक्यामध्ये तुम्ही अडकत नाही आणि पापयुक्त क्रियांपासून तुम्ही दूर होऊन जाता. आणि त्याच्यामध्ये अहिंसामध्ये त्यांनी व्रत, समिती आणि गुप्ती अशा काही 3 गोष्टींचं त्यांनी म्हणजे व्रत कसं पाळायचं, त्याचा व्रतभंग होऊ द्यायचा नाहीये वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी डिस्कस केलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर आपण कुठलं दर्शन बघितलं होतं? कुठलं दर्शन बघितलं होतं? 3 दर्शन झाली, नास्तिक दर्शन. न्याय मग त्याच्यात दर्शन. न्याय दर्शन. आता न्याय दर्शनामध्ये काय सांगितलंय? मोक्ष म्हणजे काय? मोक्षाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? अपवर्ग. अपवर्ग किंवा काही ठिकाणी निःश्रेयस, पण नंतरच्या काळामध्ये निःश्रेयस हा पण शब्द वापरलाय, पण अपवर्ग हा शब्द मुख्यत्वे करून न्यायसूत्रांमध्ये वापरलेला आहे. तर न्यायसूत्रामध्ये काय बरं व्याख्या केलेली आहे मोक्ष अपवर्गाची? तो पटापट. निर्गुण म्हणजे तो मोक्ष मिळालाय. तद 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 म्हणजे दुःख, तद अनंत विमोक्षो अपवर्ग म्हणजे दुःखाचा कायमस्वरूपी नाश होणे म्हणजे अपवर्ग होय. आणि त्यांनी काय म्हणलंय की एका दुःखाचा नाश केल्यानंतर सुद्धा म्हणजे तिथे थांबत नाही, तर पुन्हा त्याच्यासारखे जे दुसरे दुःख उद्भवतात तर त्यांचा सुद्धा म्हणजे त्याचा उद्भव झाला नाही पाहिजे दुःखाचा, म्हणजे तो अत्यंत विमोक्ष त्यांनी म्हटलेला. अत्यंत विमोक्ष म्हणजे काय? की एका दुःखाचा नाश झाला तरी पुन्हा तशाच दुसऱ्या दुःखाचं पण निर्माण झालं नाही पाहिजे, तशाच दुःखाचा उद्भव झाला नाही पाहिजे, म्हणजेच दुःख निर्माण नाही झालं पाहिजे अशी जी स्थिती येईल ना की दुःख नाही निर्माण होते कशातून, तर त्याला त्यांनी
अत्यंत विमोक्ष शब्द म्हटले. तर त्यांनी असं म्हटलेलं की दुःख नाही निर्माण झालं म्हणजे ती आनंदाची स्थिती आहे का? म्हणजे आनंदाची स्थिती आहे का? नाही. नाही. का बरं नाहीये? कारण तुम्हाला परम आनंदाची स्थिती झाली तर पुन्हा आत्मामध्ये म्हणजे त्यांनी आत्मा गुण म्हटलेलं आहे की नाही. मग आनंद तुमचा तो गुण तुमच्यामध्ये शिरणार, बरोबर. सुख दुःख इच्छा द्वेष वगैरे त्यांनी जे काही गुण सांगितलेले आहेत तर ते तुमच्यामध्ये शिरणार आणि मग पुन्हा म्हणजे जर गुण शिरले तर ती अपवर्गाची स्थिती नाही होऊ शकत आत्म्याची, बरोबर. म्हणजे दुःखाच्या कायमस्वरूपी नाश एवढंच त्यांची अपवर्गाची व्याख्या आहे. पुढे आनंदाची प्राप्ती नाहीये. मग अपवर्ग प्राप्तीचे उपाय कोणते सांगितलेले आहेत त्यांनी? 2 उपाय सांगितलेले आहेत, 2 मार्ग सांगितलेले आहेत त्यांनी. ते कोणते मार्ग आहेत? आकडे लक्षात ठेवा त्याच्यातले. मग ते आकड्यांवरून तुम्हाला सांगता येईल. न्यायवर्गामध्ये आकडे लक्षात ठेवायचे. 12 प्रमेय आणि 16 तत्व. हा, मग 12 प्रमेयांचं ज्ञान हा पहिला मार्ग झाला आणि दुसरा मार्ग काय झाला? 16 तत्वांचं ज्ञान, बरोबर. आकडे लक्षात ठेवायचे की मग बरोबर तुम्हाला त्याचे मार्ग पण तुम्हाला सांगता येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल बरं? 12 प्रमेय, बरोबर. हो. बरं ठीक आहे, आपण ते डिस्क्राईब केलं, आपण आताच पण आपल्याला करायचंय. पण म्हणजे तुम्हाला आता कळतंय ना कसा अभ्यास करायचा. म्हणजे एवढं तुम्हाला बोलता आलं ना तर तुम्हाला ते बरोबर सांगता येणार आहे, लिहिता येणार आहे. मग त्याच्यातलं मुख्यत्वे करून तुम्ही लिहायचं आहे. वैशेषिक दर्शनामध्ये काय म्हटलेलं आहे? आपण वैशेषिक दर्शन पण बघितलं होतं, बरोबर. वैशेषिक दर्शनामध्ये मोक्षाला काय म्हटलेलं आहे? निःश्रेयस म्हटलेलं आहे. निःश्रेयस म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये निःश्रेयस कशामुळे प्राप्त होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे? विशिष्ट धर्मापासून उत्पन्न झालेल्या द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या पदार्थांमधील समानता व भिन्नता यांच्या तत्वामुळे निःश्रेयसाची प्राप्ती होते असं त्यांनी निःश्रेयसाची व्याख्या वैशेषिक सूत्रामध्ये केलेली आहे. वैशेषिक सूत्र कोणी लिहिलंय? वैशेषिक दर्शन आहे. मग वैशेषिक दर्शनाचे प्रणेते कोण आहेत? कणाद ऋषी. मग महर्षी कणादांनी ही व्याख्या त्यांच्या वैशेषिक सूत्रामध्ये केलेली आहे. त्यांनी कुठला मार्ग सांगितलेला आहे वैशेषिक दर्शनामध्ये? त्यांनी न्याय दर्शनाचं त्यांनी तर मान्य केलेलंच आहे, पण त्यांनी अजून काय मार्ग सांगितलेला आहे? ते शिकवलं. उपादान असं सांगितलेलं आहे. ओके, आपण एकदा बघूया. मला वाटतं ते घाईमध्ये झालं की काय तुम्ही की पुढे जाऊया की वैशेषिक दर्शन बघायचंय? आपण मॅम पुढे आपण वैशेषिक थोडंसंच पाहिलं होतं, त्याचे कारण वगैरे असं आपण डिटेल मध्ये झालं नव्हतं. वैशेषिक दर्शन नाही शिकवलं ना. फक्त त्याचं इंट्रोडक्शन झालं होतं. इंट्रोडक्शन झालेलं. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी बघते, काढते एक सेकंड. वैशेषिक दर्शनाप्रमाणे दिसतंय सगळ्यांना? नाही. स्क्रीनवर नाही आलं. ओके, ठीक आहे. आता दिसतंय? हो मॅडम. आता वैशेषिक दर्शनाप्रमाणे निःश्रेयसाची संकल्पना. आता आपण इथे आपण बघितलं की मोक्षाला त्यांनी निःश्रेयस हा शब्द वापरलेला आहे. वैशेषिक आणि न्याय या दोन्ही दर्शनांमध्ये बरीच समानता आहे, म्हणून त्यांना समानतंत्र असे म्हणतात. समानतंत्र असलेले अजून कुठल्या कुठल्या जोड्या आहेत? समानतंत्र म्हणजे एकाची फिलॉसॉफी दुसऱ्यांनी म्हणजे एकाचं तत्वज्ञान दुसऱ्यांनी मान्य केलेलं आहे. अशा किती जोड्या आहेत आपल्याला?
अशा 3 जोड्या आहेत. हा, कोणत्या कोणत्या आहेत? एक सांख्य आणि योग, आणि एक न्याय आणि वैशेषिक, हम्म? आणि वेदांत आणि म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. बरोबर, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आता म्हणून त्यांना काय म्हणतात? समान तंत्र. मोक्षासाठी वैशेषिक दर्शनास निश्रेयस हा शब्द आलेला आहे. न्याय दर्शनाप्रमाणे वैशेषिक दर्शनामध्येही दुःखापासून आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मोक्ष असं मानलं आहे. परंतु मोक्ष प्राप्तीचा उपाय मात्र न्याय दर्शनापेक्षा वेगळा प्रतिपादन करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी थोडं वेगळे पण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. महर्षी कणादांनी वैशेषिक सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, धर्म विशेष प्रसूतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय, हे खाली पदार्थांची नावं आहेत. पदार्थांना साधर्म्य म्हणजे समानता, वैधर्म वैधर्माभ्याम तत्वज्ञान निश्रेयसम. वैशेषिक सूत्रामध्ये आता त्यांनी हे सांगितले, अर्थात याचा अर्थ काय आहे? विशिष्ट धर्मापासून उत्पन्न झालेल्या द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या पदार्थांमधील समानता व भिन्नता या तत्वज्ञानामुळे निश्रेयसाची प्राप्ती होते. आता त्याच्यासाठी हे सगळे गुण तुम्हाला, याचा गुणांचा अभ्यास झालेला असला पाहिजे. मला वाटतं हा तुम्हाला पहिल्या सेम मध्ये हे झालेलं आहे. तर त्याचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामुळे ते तुम्ही जाणून घेतलं की निश्रेयसाची तुम्हाला प्राप्त होते. महर्षी कणादांनी आपल्या वैशेषिक सूत्रामध्ये निश्रेयस प्राप्तीचा अजून एक मार्ग सांगितलेला आहे. वैशेषिक दर्शनामध्ये जेव्हा वस्तूचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते तेव्हा ते ज्ञान आत्मा, इंद्रिय, मन आणि बाह्य वस्तू या चारही गोष्टींच्या संयोगाने होते. एखादी गोष्ट जे आहे सॉरी ओके, चार गोष्टींमुळे आपल्याला, चार गोष्टींच्या संयोगाने आपल्याला ज्ञान होतं. तर ते कसं ज्ञान होतं? तर त्यांनी ते सांगितलंय, आत्मा म्हणजे बघतं कोण, आणि डोळ्यांनी तुम्ही बघणार आहात. एखादी वस्तू जर तुम्ही बघायची असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये चार गोष्टी पाहिजेत. एक आत्मा, बघायला इंद्रिय, मन आणि बाह्य वस्तू. आता याच्यामध्ये आपण असं उदाहरण घेऊ शकतो की एखादी व्यक्ती, मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी व्यक्ती समोरून जाते, म्हणजे इंद्रिय तुमची बघतात आहेत, बरोबर, इंद्रिय बघतात आहेत, नंतर सगळं म्हणजे बाह्य वस्तू पण आहे, सगळं आहे, पण तरी तुम्हाला ते रजिस्टर होत नाही. ती व्यक्ती तुम्हाला नंतर सांगते, अरे मी तुझे समोरून गेले पण तुला मी दिसले नाही, मी तुला हाय पण केलं, पण मग तिथे तुमचं मन नसतं, बरोबर, म्हणून ते तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही वस्तूचं ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चारही गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे एकही नसेल तर तुम्हाला त्याचं ज्ञान होणार नाही. म्हणजे डोळे नसतील तर तुम्हाला ती वस्तू कशी आहे हे दिसणार नाही, म्हणजे तुम्हाला ज्ञान होणार नाही. अशा प्रकारे बाह्य वस्तूमुळे सुख आणि दुःख उत्पन्न होते. म्हणजे जी काही बाह्य वस्तू आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सुख आणि दुःख उत्पन्न होत असतं. आत्म्याला बाह्य वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मन आणि इंद्रिय यांची सहाय्यता लागते. म्हणजे आपल्यामध्ये जो काही आत्मा बसलाय तर त्याला ती बाह्य वस्तूचं ज्ञान पाहिजे, तर मन आणि इंद्रिय दोन्ही पाहिजे. बाह्य वस्तू तर पाहिजेच, कारण तिचं ज्ञान तुम्ही घेणार आहात, पण त्याच्यासाठी मन आणि इंद्रिय पण पाहिजे. उदाहरणार्थ, आता त्याच्यात त्यांनी उदाहरण काय दिलंय, तर आपण एखादे पुस्तक वाचत असताना मनात दुसराच विचार चालू असेल तर ज्या विषयाची माहिती आपण वाचत आहोत त्याचे ज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये लहान मुलं अभ्यास करत असतात त्यावेळेला आपण म्हणतो ना, अरे तुझं लक्ष कुठे आहे? पुस्तक आहे, बरोबर, बाह्य वस्तू आहे, तुम्ही डोळ्यांनी बघतात, इंद्रिय आहे, आत्मा, आता तो जिवंत व्यक्ती आहे, आत्मा त्याच्यामध्ये आहे, पण मनच नाहीये त्याचं.
त्यामुळे मग ते त्याला होणार आहे का? नाही होणार आहे. त्यामुळे त्याला जे काय वाचतोय ते रजिस्टरच होणार नाही अजिबात, त्याचं ज्ञानच होणार नाहीये त्याला. परंतु मनाचा संयोग त्या गोष्टींशी नसल्यामुळे त्या वस्तूचे ज्ञान होत नाही. बरोबर? हे लक्षात आलं? हे सगळ्यांना लक्षात आलं? हो मॅडम. हा. म्हणजे त्यांनी काय 4 गोष्टी सांगितल्या. कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या? कुठल्याही वस्तूचं ज्ञान पाहिजे असेल तर? आत्मा, इंद्रिय, मन आणि बाह्य वस्तू. बरोबर. मग आता त्याच्याप्रमाणे त्यांनी अजून काय सांगितलंय की इंद्रियांच्या अनुपस्थितही त्या वस्तूचे ज्ञान होणार नाही. जसे अंध व्यक्तीला रंगाचे ज्ञान होत नाही. अर्थात बाह्य वस्तूचे, कोणत्याही बाह्य वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी 4ही गोष्टींचा संयोग असावा लागतो. आता हे लक्षात आलं, ही संकल्पना आपल्याला 4 गोष्टींचं, 4ही गोष्टी पाहिजे तर तुम्हाला त्या बाह्य वस्तूचं पूर्ण ज्ञान होतं. जर मनाला योगाच्या साहाय्याने आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केले, आता आपण योगाकडे वळतो. तर मग मनाला योगाच्या साहाय्याने आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केले. मी त्यावेळेला म्हटलं होतं की प्रत्याहार, थोडक्यामध्ये आपल्याला काय साधायचं आहे, तर म्हणजे समजून घेण्यासाठी गोष्ट सांगते की प्रत्याहार तुम्हाला इथे साधायचा आहे. कारण तुम्ही मनाला कुठे वळवता आहेत? इनवर्ड. बरोबर? आपली जी चेतना आत्म्याची नेहमी असते ती कशी असते? परांग चेतना. आपण इंद्रियांमार्फत बाहेरच्याच गोष्टींचं ज्ञान घेत असतो. बाह्यमुखी असते आपली चित्ताची धाव. आपण पातंजल योगसूत्रामध्ये मॅडम. मॅडम बाहेर पडल्यात मीटिंग मधून. अर्चनाताई तुम्ही होस्ट झालात. अर्चनाताई. हो सर. बंद तुम्ही करू का? होस्ट झालात. नाही 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 बंद नाही करायचं. होस्ट नाही बंद केलं की मीटिंग बंद होते. मला होस्ट करा. मॅडम बाहेर पडल्या की मग जे त्यांना दुसऱ्या कुणालाही होत असत. मला होस्ट करा आता. बंद पडलंय. मॅडम ना केलं म्हणजे मॅडम लिव्ह झाल्या. मॅडम ना केलं तो काय होस्ट. मला करा की मग. झालेत त्यांनी आता. हा केलं केलं. ठीक आहे. मॅडम जॉईन होण्याची वाट सर पाहूयात आपण. चेंज केलंय.